आज पुणे महानगरपालिकेमध्ये अ, नगरविकास खात्याच्या अनुषंगाने, समाज कल्याण खात्याच्या अनुषंगाने आणि पीएमफिलच्या विषयामधल्या काही विषयासाठी आज ही आढावा बैठक महानगरपालिकेमध्ये मी घेतली. आपले नवल किशोर राम हे नवीन आयुक्त म्हणून आपल्याकडे रुजू झालेले, त्यानंतरची ही पहिलीच बैठक. त्यामुळे त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये माझ्यासारखाच आढावा घेतला असं मला वाटतंय. या सगळ्या महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यामध्ये पुण्याचा मोठा विषय जो होता की आता जी पूरस्थिती गेली 2 वर्ष येत होती, त्या दृष्टीने एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातला आढावा इथे घेतलेला आहे. की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आता महानगरपालिकेने काय काय केलेलं आहे. आता पण आपल्याला केंद्र सरकारच्या अंतर्गत आपण जो प्रकल्प दिला होता त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट कडनं आपल्याला 80 कोटी आता आपल्याला मंजूर झालेले आहेत. आपण एक डिझास्टर मॅनेजमेंटचे 2 प्रकल्प हे आपल्या नीती आयोगाचं जे महाराष्ट्राचं मित्रा म्हणून आहे त्याला पण आपण सादर केलेले आहेत. तिथून पण आपल्याला ह्या गोष्टीसाठी काही पैसे मिळतील आणि महानगरपालिकेने जवळजवळ माझ्या मते की सगळा मिळून त्याच्यामध्ये 600 ते 700 कोटीचा प्लॅन आता केलेला आहे आणि त्याची कामं ऑलरेडी सुरू केलेली आहेत. त्याच्यामधल्या 2 प्रकल्पासाठी जे त्यांनी निधीची तरतूद मागितलेली आहे ती राज्य सरकारतर्फे आम्ही त्यांना पुरवू. दुसरा जो होता जो अमृत च्या अंतर्गत जी चालणारी कामं, त्याच्यामध्ये जे एसटीपी ड्रेनेज लाईन वगैरेची कामं तर अमृतच्या ह्याच्यामध्ये खूप महानगरपालिकेनी चांगली आता प्रगती आहे. अमृत 2च्या अंतर्गत पण जी कामं आता त्यांनी हे केलेली आहे त्याच्या संबंधीची पण कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये जे नवीन एसटीपी घेतलेले आहेत आता, तर 6 एसटीपी जे काही दुरुस्त करणं आणि 2 परत नव्याने बांधणं आणि नवीन अमृत 2 मध्ये अजून 4 एसटीपी घेतलेले आहेत. असे जवळजवळ 10 एसटीपीची तरतूद आता हे केलेली आहे आणि एक शुद्धीकरण केंद्र मला वाटतं ते वडगाव बुद्रुकच्या इथे त्याची पण प्रोसिजर सुरू केलेली आहे. दुसरं गोष्ट, पंतप्रधान आवास योजनेमध्ये महानगरपालिकेचं काय आता कॉन्ट्रीब्युशन आहे याचाही आढावा घेतलेला आहे. आता त्यांनी 4,500 घरांचं प्लॅनिंग तिथे सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही गायरानांच्या इथे त्यांनी आता प्रस्ताव दिलेले आहेत की गायरानावर आपण ह्या आवास योजनेची घरं बांधू शकतात. त्याच्यामध्ये अशी सूचना आम्ही दिलेली आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जागा मिळणं फार मुश्किल असल्यामुळे आपण एचडीएच मध्ये जी आता आपल्याला प्लॉट उपलब्ध होतात एचडीएचच्या आरक्षणामध्ये, तिथे आपण ही घरं बांधून घेऊ शकतो का? किंवा म्हाडाचे लेआउट आपल्याकडे पुणे शहरामध्ये खूप आहेत, तर त्या म्हाडाच्या लेआउटमध्ये पण आपल्याला जर हे केलं तर महानगरपालिकेने असा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि जर ती मंजुरी झाली तर आपण हे टार्गेट अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकू. त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न होता हा टॅक्स वसुलीचा. तर आता 150 दिवसाचा जो कार्यक्रम राज्य शासनाने दिला सगळ्या महानगरपालिकांना, त्याच्यामध्ये हे टॅक्स असेसमेंट आणि टॅक्स वसुली याचं टार्गेट ऑलरेडी दिलेलं आहे आणि 150 दिवसामध्ये त्यांनी त्याच्यासाठीचं लागणारं सॉफ्टवेअर किंवा काय या पद्धतीने हे सगळी तयारी करून 150 दिवसामध्ये त्याच्यात रिझल्ट द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पण महानगरपालिका आता त्यांनी सॉफ्टवेअर आणि ह्या सगळ्या गोष्टी आता केलेल्या आहेत. आणि त्यांनी आता आपल्याला शब्द दिलेला आहे की जी थकबाकी आहे तर ती जास्त दिसते, कारण बऱ्याच घरांना आपण जे बेकायदेशीरच्या ह्याच्यामध्ये 1.5 पट 3 पट टॅक्स लावलेला आहे त्याचा दंड आणि व्याज हे खूप वाढल्यामुळे ती थकबाकी जास्त दिसते. ह्यावेळेस मी त्यांचं विशेष करून कौतुक करेन की ह्यावेळेस त्यांनी जवळजवळ 950 कोटीचं जास्तीचं टार्गेट पूर्ण करून टॅक्स कलेक्शन केलेलं आहे. पण अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे नागरिक टॅक्स भरूच शकत नाही, ज्यांना 1.5 2 लाखाचे बिल आलेले आहेत, त्याच्या संबंधी त्यांनी काहीतरी आता विशेष बाब म्हणून शासनाला त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्यासंबंधीची प्रस्ताव पाठवावा
आणि त्या धर्तीवर जर ह्या लोकांचं दंड व्याज कमी करता आलं तर ते टॅक्स कलेक्शन पण वाढेल. अशा सूचना या निमित्तानं आपण आता महानगरपालिकेला दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपलं लहुजी साळवे स्मारक आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचा दोन्हीचा आढावा झालेला आहे. त्याच समाज कल्याणचं जे आमची महाप्रीतची कंपनी आहे त्याबरोबर महानगरपालिकेने जवळजवळ एक डिझास्टर मॅनेजमेंटचा एक प्रोजेक्ट, त्याचप्रमाणे रस्त्यावरचे दिवे LED लावणं ज्याच्यामध्ये आपल्याला विजेची बचत करता येईल तो एक प्रोजेक्ट, आणि तिसरा आपण महानगरपालिकेसाठी महाप्रीत कडनं 50 मेगावॅटचा एक सोलरचा प्रोजेक्ट करण्याचं आमच्याकडे आता राज्य शासनाकडे प्रस्ताव आहे आणि तोही लवकरच होईल. तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर 50 मेगावॅटचा सोलरचा प्रोजेक्ट झाला तर आपली पुणे महानगरपालिकेमध्ये जेवढी विजेची हे लागते ती गरज मला वाटतं पूर्ण होईल आणि आपण ग्रीड पण त्याच्यामध्ये देऊ शकू जास्तीचं. मला असं वाटतं 50 मेगावॅट आपला खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो पण आम्ही लवकरच महाप्रीत तर्फे करून देतो. PMPLच्या बसेसच्या संदर्भामध्ये आता जी PM ची योजना होती इलेक्ट्रिक बसेसची, त्याच्यामध्ये 200 बसेसचं प्रपोजल PMPLनी दिलेलं आहे आणि त्या इलेक्ट्रिक बस आपल्याला मिळतील. त्याच्यामध्ये फक्त मुंबई आणि पुणे महानगरपालिकाच घेतलं होतं, आपलं समाविष्ट झालं त्याच्यामध्ये आणि त्या 200 बस आपल्याला उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे एक मोठा हे आपण जे हवा सुधारणा वगैरे ते कशा अंडर अमृतच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम त्याच्या अंतर्गत पण खूप चांगला निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे, जवळजवळ 300-350 कोटी आणि एन्व्हायरमेंटच्या संदर्भात, आणि ती सगळी कामं पण सुरू आहेत. आता जी ह्याच्यामध्ये आपण जी 34 गावं घेतलेली आहेत त्याच्या संबंधीचं नियोजन, 34 गावांच्या इन्फ्राचं नियोजन, 34 गावांच्या टॅक्स संदर्भातले प्रश्न याचा पण आढावा घेतलेला आहे. 34 गावांचं टॅक्स कलेक्शनचा प्रस्ताव महानगरपालिका हे शासनाला पाठवणार आहे. अजून त्यांचं 34 गावांचं कशा पद्धतीने टॅक्स वसुली करायची याचा अजून प्रस्ताव तयार झालेला नाहीये. याच पद्धतीने एक जो नेहमीचा रेग्युलर विषय असतो की महानगरपालिकेमध्ये वाढणारी अतिक्रमणं, बेकायदेशीर बांधकामं, बेकायदेशीर फ्लेक्स, बेकायदेशीर होर्डिंग्स, किती पण चांगले रस्ते केल्यानंतर सुद्धा रस्त्यावर बसणारे अनधिकृत विक्रेते, पथारीवाले या संबंधीच्या सूचना पण आता आयुक्तांना केलेल्या आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की PMO मधनं परत एवढे वर्ष काम करून आपल्याकडे परत नवल किशोरजी इथे आलेले आहेत आणि पुण्याची सिटी ही क्लीन करण्याची जबाबदारी आम्ही त्यांना दिलेली तर ती पार पाडतील अशी मला आशा आहे. कारण PMOत काम केल्यानंतर तेवढ्याच डेअरिंगने पुणे शहरासाठी पण ते काम करतील ही अपेक्षा पण मी इथं व्यक्त केलेली आहे. आणि बाकी मग जे आपल्याकडे थोडेफार प्रोजेक्ट रखडले होते काय होते त्या संबंधीची चर्चा झाली. 34 गावांचा 32 गावांचा मिटिंग होत आहे. तिथे लोकसभा निवडणूक काढून घेतली, विधानसभा काढली, वर्ष झाले. पुणेकर तुम्ही कौतुक करता, पुणेकरांनी 1000 कोटी भरले, म्हणजे पुणेकरांवरच वाटता नाही. आता आमचा त्याचा प्रस्ताव चालू आहे आणि आम्ही निवडणूक आयोग निवडणुका काढून घेतो, आम्ही नाही काढून त्यांनी पाठवलेला जो प्रस्ताव होता तो 34 गावांच्या याच्यामध्ये जेव्हा चर्चा झाली तर तो जास्त प्रमाणामध्ये टॅक्स आहे असं त्याच्यामध्ये होतं. कारण ग्रामपंचायतला जो टॅक्स भरतो त्या प्रमाणात महानगरपालिकेत आल्यानंतर किती टॅक्स भरायला लागेल त्याच्यात थोडीशी तफावत असल्या कारणाने मी त्यांना परत आम्ही सूचना दिलेल्या आहे की तुम्ही हे करून पाठवा. आम्ही याचा विचार करू त्या सूचनेचा. त्यावेळी जी भूमिका घेतली गेली होती तीच भूमिका आता घेतली.
जर आता तुम्ही वेगळी भूमिका घेणार असेल तर त्या लोकांवर आणि आता विद्यमान लोकांवर म्हणजे गोळगाव तुम्ही यांच्यावर अन्याय करणार काय? कारण माझ्या माहितीनुसार शिवतारे साहेबांच्या तुम्ही त्या मिटिंगला या पूर्वी 2 मिटिंगला हे नवीन सरकार सगळी जो प्रश्न असा राहतोय सगळ्यावर काहीतरी करतात म्हणून चाललंय. नाही, मला असं वाटतं की आपण आपण योग्य पद्धतीने टॅक्सचा प्रश्न सोडवू. कारण कसं आहे की आता तुम्ही कुठल्या बाजूनी बोलताय, उद्या तुम्ही दुसऱ्या बाजूनी पण बोलायला आहे परत. आपण म्हणजे मी पण येणार आहे 2 मिनिटं. 34 गावात प्रशांत 2 मिनिटं. आपले 34 गावातले पण जे लोक आहेत ते पण आपलेच नागरिक आहेत आणि पुणे शहराचे पण आपलेच नागरिक आहेत. त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित समान न्याय मिळेल अशा पद्धतीनेच टॅक्सची रचना झाली पाहिजे आणि ती तशीच होईल. आता सूचना जशा तुम्ही दिल्यात तशा सूचना मी पण आता पहिलीच मीटिंग आहे, मी पण तशा सूचना दिल्यात आणि टाइमलाईन द्या. 2 महिन्यात 1 महिन्यात पृथ्वीराज तुम्ही टाइमलाईन द्या. टाइमलाईन देण्याचं काम माझं नाही. सुपर टॅक्स वसुली करून हा विषय मार्गी लावायचा. केंद्र सरकारनं राज्य सरकारनं नगर एकनाथ शिंदेनी मंजुरी दिली तर बातमी आल्या आभार प्रदर्शन सगळं झालं पुढे काहीच नाही. हो तेच, मला पण मीच आज आढावा घेतल्यामुळे एकदा हे खाता आल्यानंतर मला पण आता सूचना कराव्याशा वाटल्या म्हणून तर हा आढावा घेतला मी. जे काय घटना आहे मग व्यावसायिकांसाठी काय हा विषय असं काही नाहीये की व्यावसायिक आणि घरगुती सगळ्यांचं टॅक्स पेंडिंग आहे. बऱ्याच ठिकाणी दंडव्याज लागल्यामुळे टॅक्स भरला पण जात नाहीये, तो पण थकीत खूप दिसतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही काही डिस्ट्रीब्युशन असं करू शकत. तुमच्या मंत्रालयाने प्रत्येक गावाला 5-5 कोटी जाहीर केले ते आपलेच आहेत म्हणून टॅक्स पण भरावा लागतो. कुणी आम्ही शासनाने खूप चांगली सूचना आहे, मी देते वरती. कशाचं नाही, त्या हरकती सूचना हे युडीज डिपार्टमेंट घेतं, त्याच्यानंतर ते निवडणूक आयोगाला जातं. नाही, आता कमिशनर पाठवतील. हरकती सूचना नेहमी युटी डिपार्टमेंटच घेतं. नाही, मला माहिती नाही, मी निवडणूक आयोगाच्या कामकाजात जास्त लक्ष घालत नाही. मी म्हणलं ना, मी निवडणूक आयोगाच्या याच्यात जास्त लक्ष घालत नाही. जेव्हा माझ्याकडे युडीला येईल तेव्हा मी बघेन ते. सीमा भिंतीचे पैसे 150 कोटी मागत केले आता तुम्ही डिझास्टरचं घेतलंय. त्याच्या संबंधीची पण चर्चा झाली. त्यांनी 150 कोटीचा प्रस्ताव आता नगरविकासला पण दिलेला आहे. मी त्यांना सूचना पण 200 कोटीचा आणि मी त्यांना सूचना केलेली आहे की मित्रामध्ये पण डिझास्टर मॅनेजमेंटला आम्ही देतो, तर तिथे पण आता भिंतीचा प्रस्ताव ते पाठवतील. पुणे नाही, जो त्याच्यामध्ये असतो ना की केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि नाही, कारण तो 2 मध्ये आहे, त्यामुळे त्याच्यात वेगळा काहीच होणार नाही. जेवढा खर्च म्हणूनच ते प्रपोजल आपल्याला परत हे करायला लागले. 1 स्टेशन 2 स्टेशन वाढवले, 2 वाढवले. आपण हे बोलताय ना आपलं कात्रज सारखं 2 स्टेशन वाढवले म्हणून आपल्याला थोडंसं परत ते करायला लागलं. पण त्याच्यात असं असतं की जेवढा आता केंद्र सरकार मंजूर करेल जेवढ्याचं नाही म्हणजे मंजूर केलं म्हणजे आता ही 2 स्टेशन वाढून जे परत आता मंजुरी जी येईल ना त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेचा हिस्सा जसा होता त्या पद्धतीनेच राहील. हो, नाही, आपण करून घेऊ. तुम्ही 2 परिचय माझा विषय मी करून घेऊ. नाही, त्याला पॉलिसीची गरज नाही ना, मी करून घेणार तर घेणार. नाही, मला माहिती नाही. ऍक्च्युली मी पुण्यामध्ये नव्हते. मी पण तो विषय तुमच्यासारखाच पेपरला वाचला. लोकशाही आहे ना, सगळ्यांना काही मागणी करायचा बाबा.
जरी मा- नेतृत्वाविषयी मी नंतर चर्चा करेन. नेमकी किती कामं केली महापालिकेमध्ये करते आणि त्याचा आताचं स्टेटस काय याचा एक अहवाल मी प्रशासनाकडून घ्यावा आणि तो आमच्या समोरही मांडतात. कारण महापालिकेच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या महापालिकेच्या आमच्या कंपन्या काम करतात. काही राजकारणातून सुरू झालाय त्या कंपन्यांमध्ये सरकारमधल्या काही लोकांची स्टेज आहे आणि हा आरोप मोठा गंभीरपणे होतोय आणि काही हजार कोटींची कामं ही महापालिकेतून चालली. याचा आढावा आता मी महाप्रीतच्या कामांचा आत्ता घेतलाय. कारण जसं मी सांगितलं की समाज कल्याण खातं पण माझ्याकडेच आहे आणि नगर विकास पण माझ्याकडेच आहे. त्यामुळं मी आता महाप्रीतच्या कामांचा आढावा घेतलाय. आपण केलेली सूचना मी तपासू. आणि तुम्ही जे सांगितलं ते एसटी किंवा 50 मेगावॅटचं तो आपला एमओयू अजून 2-3 वर्ष झाला. इथून रिटायर झालेले अधिकारी तिथं जाऊन काम करतात तरी होत नाही. तर फक्त आपण तुम्ही स्वप्न दाखवतोय का आम्ही नाही, म्हणून आढावाच मी आत्ता घेतलाय ना. जे काम होईल का नाही हे मी पुढच्या मीटिंग मध्ये सांगेन. टाइमलाईन देत चालला तुम्ही. दरवेळी टाइमलाईन दे 100. पावसाळा आला की तिथल्या धारी त्या भागाला सगळं दडून पाणी प्यावं लागतं. दरवेळेस आश्वासन दिलं तर आम्ही जलशुद्धीकरण प्लॅन टाकतो, अद्याप काही होत नाही. या संबंधी काय माहिती ते समावेश स्पेशली GBS चे पेशंट्स आढळले होते. त्याच्यासाठी त्यावेळेस माननीय DCM सरांनी अनाउन्स केलं होतं की पडण्यामध्ये स्पेशल तरतूद करणार आहे. तसा प्रपोजल ते सामान्य गावांसाठी प्रपोजल मी शासनाला पाठवलं. एस्टिमेट सुद्धा एस्टिमेट कमिटीमध्ये मंजूर झालेले असते. आमच्या मठात मॅडमही हे विनंती आहे की शासन स्तरावर लवकरात लवकर ते मंजूर. चला संपर्क आता आपण कमिटी स्थापन केलेली आहे हिलटॉप हिस्ट्रोकच्या विषयात आणि बीडीपीच्या विषयामध्ये. कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर आता दिले ना. मी आता सांगितलं ना 80 कोटी रुपये मंजूर झाले. सातत्यानं भाजपवर आता गंभीर आरोप सुरुवात झाली आणि पालिकेतून आरोप झाले. कालचे प्रकरण झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. भाजप पदाधिकाऱ्यांवर वारंवार हे होत आहेत आरोप. तुमच्यासारखे सिनियर नेते मात्र काही ऍक्शन मोड मध्ये येताना दिसत नाही. एवढे वर्ष तुम्ही भाजपची तुलाच पाहिजे आणि तुमच्या पक्षात असं होत आहे. नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने व्यवस्थित कारवाई व्हायची त्या पद्धतीने झाली. पोलिसांनी हे केस दर्ज केले. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी राजीनामा सपोर्ट केलाय. तो तुमच्या अध्यक्षांनी स्वीकारलाय. त्यामुळे जी प्रोसिजर व्हायला पाहिजे होती ती सगळी झालेली आता विरोधकांना आरोप करण्याची त्यांच्या कामच आहे. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे आता हे दिवसेंदिवस आरोप वाढतच जातील. आरोप करतात असा पद्धतीने एकाच विचारा रे. आता जर घेतला नसता तरी तुम्ही म्हणले असते की काय कुणाचं ओंकार कदम प्रकरण तो वेगळ्या प्रकरणावर बोलतोय. एकाने बोला. ओंकार प्रकरणचं काय प्रकरण
महिला अधिकाऱ्यांसोबत नाही, नाही, मला खरंच माहिती नाही. त्यांनी strike केलं. काय झालं? आरोग्य विभागाच्या महिला अधिकारी नाव जो पालिकेत येत होता त्यांनी आपल्या आरोग्य विभागाच्या महिला अधिकाऱ्यांची छेड काढण्याचा आरोप केला गेला. राज्य महिला आयोगानं आदेश दिल्यानंतर अधिकारी त्यांना बंदीची कारवाई केली. त्यानंतर देखील गुन्हा दाखल करण्यात शिवाय पण कारवाई पक्षाची कारवाई झाली. गुन्हा दाखल झाला. ओंकार कदमला गुन्हाचा आहे. ओंकार कदमकडे भाजपचं काही पद नव्हतं, त्यामुळे त्याचं आमची बॉडी बरखास्त झाली आता. आमची बॉडी बरखास्त झाली आता. सर बोला ना, तसं काय हीच ओंकार कदम आहे असे बोलतायत. मी शहराध्यक्षांकडनं माहिती घेऊन मी सांगते. स्टेटमेंट पुन्हा एक महत्त्वाचं स्टेटमेंट समोर आलं. बाबा संपवा ना आता, बस झालं. काय काय हवंय? जणांनी पुन्हा एकदा त्यांची बोलण्याची पद्धत आहे कोणाची? बघून लोणीकर माझी म्हणतो. त्यांचं काय झालं? त्यांनी म्हटलं की तुम्ही घातलेले कपडे तुम्ही काय काय हे सगळंच शेतकऱ्यांबाबत विचार केली. मला कल्पना नाही त्याबद्दल. मी ऐकलं. वारंवार ते लोणीकर असं स्टेटमेंट करतात. म्हणजे लोणीकरांना जाऊन विचारा ना का शेवटचा प्रश्न नाही. खासदार मेधा कुलकर्णींनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवेंचं नाव द्यावं अशी मागणी केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून कोथरूडच्या बाई अशा प्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले शहरभर. आता वाद निर्माण होणं कितपत योग्य आहे? नाही, असा वाद होणार म्हणजे खरंच चांगलं नाहीये आणि अशा पद्धतीचे फ्लेक्स लावणं पण बरोबर नाहीये. लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो. त्यांनी मागणी केली, अजून कोणाला मागणी करायची असेल तर तेही करू शकतात. पण एखाद्या विषयी अशा पद्धतीचं फ्लेक्स लावणं हे मला असं वाटतं की पुणे शहराच्या दृष्टीने पण ते योग्य नाही.